सरदार, हे तर कोंबडीच्या पिसाऱ्यासारखं दिसतंय. लेट बीट. अगं तू तर राहूच दे. चूक झाली सरदार. मला तर अजूनही समजत नाहीये की ते लोक कोण होते ज्यांनी आपला प्लॅन फेल केला. जे कोणी होते सोडायचं नाही त्यांना. गावच्या गाव उद्ध्वस्त करू. मला बापाची शपथ आहे. आईची शपथ म्हणतात बेलनदेवी. बापाच्या शपथेची किंमत तुला नाही कळणार मिशीवाला डाकू. बाप हा बापच असतो. थंडीत तोंडातून निघणारी वाफ असतो. मुलींसाठी एकदम टॉप असतो. एका बापाची किंमत तुला नाही कळणार मिशीवाला डाकू. ऍक्टिंग शॉट 2. काय बोलला? अरे मी म्हणालो की ऍक्टिंग बंद कर. हिरोईन व्हायचं होतं तर डाकू का झालीस? कोण मेलीला डाकू व्हायचं होतं? मी तर डाकू यासाठी झाले की डाकूची ऍक्टिंग शिकून फिल्म मध्ये काम करू शकेन. वैताग आलाय तुझ्या ऍक्टिंगचा. अरे आपला प्लॅन फेल झाला आहे. पैसे हातातून निसटून गेले आणि आपल्याला हेही ठाऊक नाही की ते लोक कोण होते. ऍड्रेस 2. दे हू इज. काय बोलला? ऍड्रेस 2 म्हणजे पत्ता काढा. ते कोण आहेत? जे कुणी आहेत ते त्या दिवसाला नाव ठेवतील ज्या दिवशी माझ्याशी टक्कर होईल. आता त्या लोकांना पळायला जमीन पुरणार नाही आणि लपण्यासाठी जागा नाही मिळणार सरदार. भावरया, या आपली पूजा का करतायत रे? पूजा नाही रे, स्वागत करतायत. स्वागत. तुम्हीच आम्हाला फिरंगीपासून वाचवू शकता. तू शहरी फौज मागवली फिरंगीशी 2 हात करायला. कोण आहे ते? इन्स्पेक्टर पांडा आपल्याला ओळख का दाखवत नाहीयेत? हे आपले पांडा नाहीयेत. इथे ये. अरे कसं नाही आहेत. KG1 पासून हितच शिकत्यात आणि आमच्यासाठी डाकूनशी लढत्यात. हे तर आपल्यापेक्षा जास्त आपले आहेत. काका, मला असं म्हणायचंय हे ते आमच्या शहरातले इन्स्पेक्टर पांडा नाहीयेत. हो, तो माझा भाऊ आहे. मी जे पांडा, जंगली पांडा. हो, हे तर आम्ही तुमचा जंगली अवतार पाहूनच समजलो होतो. म्हणजे मला म्हणायचंय की तुम्हाला भेटून खूप आनंद झाला जंगली पांडा. जर तुम्ही गावकऱ्यांना वाचवायला आला असाल तर मी तुमच्या सोबत आहे. हे बघा, आम्ही सगळ्यांना वाचवू, पण आम्हाला गावकऱ्यांच्या मदतीची गरज असेल. अरे आता आम्ही काय मदत करणार पोरा? तुम्ही सगळ्यांनी सुद्धा डाकूंची लढायचं. इथे या. जर आम्हालाच लढायचं होतं मग तुला कशासाठी बोलवलं? अरे आमच्याने 2-2 हात नाही होत. आता आमच्याकडून वरण भात नाही होत. इथे या काका. कढीला दही बोलतोय. बनी एकदम सही बोलतोय. आज आम्ही फिरंगी पासून तुम्हाला वाचवू, पण उद्या कोणी चौरंगी, नारंगी, मोसंबी पुन्हा डाकू बनून आला तर काय कराल? अहो पण आमची हालत तर बघा. आम्ही त्या डाकूंची कसं काय लढणार? साईज पाहून कन्फ्यूज नाही व्हायचं. एक मुंगी हत्तीच्या कानात शिरली तर त्याचा जीव घेऊ शकते. कळलं काय? पण आमच्याकडे तर हत्यार पण नाहीत ना. जे आहे त्यांचीच हत्यारं बनवायची आणि उद्या सकाळपासून तुम्हा सगळ्यांचं ट्रेनिंग सुरू होणार बरं का. पण ते तेल नाही टाकायचंय. गावाची स्वच्छता नाही करायची आहे. हो काका, डाकूंना साफ करायचंय आणि या सगळ्या गोष्टी नक्की कामी येतील. तुझ्या डोक्याच्या कढईत प्लानचा कुठला पुलाव शिजतोय? अरे डाकूंची लाटणं, झाडू आणि काठीने लढणार. हो, मी समजावतो. दीदी, समजा की डॉक्टर भालू डाकू आहेत आणि तुमच्या हातात झाडू आहे. मग तुम्ही काय करणार? डाकू आले तर मदत नाही का करणार? करणार. अरे थांबा.
काय चाललंय? मी कुठे चाललोय? अरे अरे थांबा, अरे कोणीतरी अरे 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 बस करा. बस बस हे असंच करायचंय. इथे ये. माझ्या डोक्यावर माठाचा मुकुट घातला, झाडू आणि लाटणं पाठीत घातला, डेमॉन्स्ट्रेशन देता देता मला मार खाऊ घातला. सॉरी हनीच्या वेडेपणासाठी मी माफी मागतो. पण हनीच्या वेडेपणामुळे आपल्याला हे तरी कळलं की गावच्या महिलांमध्ये किती ताकद आहे ते कळलं काय? इथं या. तुम्ही डोळ्यांच्या कडेने सगळीकडे बघत्यात. गावाच्या पुरुषांना तुम्ही कमी लेखत्यात. फाटलेल्या शर्टाला बटन लावत्यात. नाही, आम्हाला ठाऊक आहे की हे खूप धीट आहेत. फक्त यांना लढायला शिकवायचंय. सगळे तयार आहात? तयार आहोत. आता यांच्या प्लॅनची सगळी माहिती काढतो. तर रस्त्यात पडलेल्या दगडांना आपलं हत्यार समजायचं आणि या पत्र्याच्या डब्यांना डाकू. अटॅक. अरे माझी सगळी मडकी फोडली. आता ह्याचे पैसे कोण देणार? अरे नेम धरत होतो, चुकीचा लागला. अरे कधी गोट्या खेळला नाहीत का? नीट नेम धरा. दादा, आम्ही कावळे उडवायला दगड मारत होतो. आम्हाला काय ठाऊक की डाकूंची लढायला आम्हाला दगड सुद्धा मारावे लागतील. बरं, असं तर असं. मग असं समजा की ते कावळेच डाकू इथं आहे. या. आता मी पण कन्फ्यूज झालोया. सुरी हाय की चाकू हाय? कावळे डाकू आहेत की डबे डाकू आहेत? आता डबे डाकू आहेत. मारा दगड. भावांनो, हे आहे आपलं टार्गेट. अरे तर नीट करा. आपल्याच माणसांना घाया कराल तर मग डाकूंची कोण लढणार? आपल्याला त्यांचा रस्ता अडवून त्यांना पकडावं लागेल. वेगाने बैलगाडी आणून रस्ता अडवा. शांतपणे जेवू पण नाही देत मला. हो हो, खा खा. एकदा डाकू आले ना की मग कुठे खायला मिळणार आहे? मी खोटा डाकू बनलोय. खरंच कशाला मारताय मला? थांब थांब. ए चला ग बयानो, आता ह्याच्यावरच प्रॅक्टिस करूया. होय 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 होय. मारा 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 याला मारा. मुलं घरात राहून बेचक्यांनी मारतील. पण मोठी माणसं आम्हाला बेचकी वापरू नाही देणार. मी सांगतोय ना, कोणीही मना नाही करणार. ठीक आहे. फायर.
आंब्याला हात लावला तर पुदिन्यासोबत तुमची पण चटणी करून टाकेन. राक्षस कुठचे, नेहमी माझ्या आंब्यावर नजर ठेवून असता तुम्ही. अरे गावकऱ्यांना नाही, डाकूंना मारायचंय. मी सांगतो कसा नेम धरायचा ते. हा कोण हाय इथं या. सॉरी काका, सॉरी. बघितलं, हे चुकीचं आहे. आपल्याला असं नाही करायचंय. बाटलीवर नेम धरायचंय. आम्हाला बरोबर करायचं ते. आणखी काही लागण्याआधी इथून पळून जाणंच योग्य. शाबास. जर आपण असंच शिकत राहिलो तर या डाकूंना धडा नक्कीच शिकवू. आज मी तुला चांगलाच धडा शिकवतो. तू मला फार त्रास दिलायस. चल आता सुरू कर. सरदार, हा रेडिओ नाहीये, टीव्ही आहे. मेकॅनिकला बोलवावं लागेल. टेक अवे मेकॅनिक. हा, काय बोललात? अरे मी म्हणतोय मेकॅनिकला घेऊन या. टेक अवे. गरीबाच्या झोळीत असतं त्याचं इमान, त्याच्यावर तो ईश्वरही असतो मेहरबान. पहाडाला खाली झुकवू शकतो पण गरीबाला नाही सरकार. काय बोललीस? मी म्हणाले, आपल्या भीतीने इथे कुणीच येत नाही. शो हिम मनी, शो हिम मनी. सरदार, सरदार. ब्रीथ टेकिंग. काय बोललात? म्हणजे की श्वास घे आणि बिंडोक. काहीच येत नाही तुला. मिशीवाले डाकू, हे काय झालं? ते लोक छट्टन गावात आहेत आणि लोकांना आपल्याशी लढायची ट्रेनिंग देत आहेत. सरदार, हे योग्य नाहीये. आपल्याला त्यांना धडा शिकवलाच पाहिजे. बापाची शपथ, डोकं वर काढणाऱ्याचं डोकं गाडून टाकू आम्ही. राईट इज. हा? काय बोललात? अरे काय बोललो. काबुली चणा झाल्यासारखं वाटतंय. इतकंसं इंग्रजी येत नाही तुला. राईट इज म्हणजे बरोबर आहे. सरदार, उद्या सकाळीच आपण छुट्टन गावावर हल्ला करायचा. त्यांची वाट लावून टाकायची. दाखवून देऊ की आपल्या विरुद्ध उठाव केल्याचा परिणाम काय होतो. बापाची शपथ, उद्याचा दिवस गावकरी कधीच विसरणार नाहीत. गो गेट इट. अरे माझ्यासाठी थांबा तरी. डाकू येत